कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात समुद्र, लाल माती, नारळाची झाडं आणि आंब्यांच्या बागा. इथे आंबा फक्त फळ नाही, तर अनेक कुटुंबांचा व्यवसाय, परंपरा आणि भावना आहे. उन्हाळा सुरू झाला की संपूर्ण कोकणात आंब्याचा सुगंध पसरतो आणि त्या सुगंधामध्ये दोन नावं सर्वात जास्त ऐकू येतात: हापूस आणि पायरी. सर्वात आधी जाणून घेऊ, हापूस इतका खास का आहे. जर भारतातील सर्वात प्रीमियम आंब्याचं नाव घ्यायचं असेल तर बहुतेक लोक एकच नाव घेतात: हापूस. विशेषतः देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील हापूस जगभर प्रसिद्ध आहे. यामागचं कारण म्हणजे कोकणाचं युनिक हवामान, समुद्राची खारट हवा, लाल माती आणि उन्हाळ्यातील उष्ण वातावरण. या तिन्ही गोष्टींचं मिश्रण हापूसला वेगळी चव आणि सुगंध देतं. देवगड हापूस. देवगड हापूसला अनेक लोक सगळ्यात प्रीमियम हापूस मानतात. याची खासियत म्हणजे गडद केशरी रंग, कमी तंतू, खूप गोड चव आणि तीव्र सुगंध. अनेक वेळा हापूस घरात आणण्याआधीच त्याचा वास संपूर्ण घरभर पसरतो. म्हणूनच दुबई, अमेरिका, इंग्लंड, जपान अशा देशांमध्ये देवगड अल्फोन्सोला मोठी मागणी असते. कधी कधी एका पेटीची किंमत हजारो रुपयांपर्यंत जाते. रत्नागिरी हापूसची वेगळी ओळख. रत्नागिरी हापूसची ओळख त्याच्या ॲरोमामुळे आहे. रत्नागिरीचा डोंगराळ भाग, समुद्रकिनारा आणि नैसर्गिक वातावरण या आंब्यांना एक रिच फ्लेवर देतात. याची साल पातळ असते, गर खूप मऊ असतो आणि जवळपास तंतू नसतात. म्हणूनच भारतातील सर्वाधिक पसंती मिळणाऱ्या आंब्यांमध्ये रत्नागिरी हापूसचं नाव वर असतं. हे झाले हापूस आंबे. पण पूर्वी कोकणात पायरीचाच दबदबा होता. पायरी आंबा. आज शहरामध्ये हापूसचा बोलबाला आहे, पण काही वर्षांपूर्वी कोकणातील अनेक गावांमध्ये पायरी आंबाच जास्त प्रसिद्ध होता. कारण हा आंबा खाण्यासाठी कमी पण रसासाठी जास्त वापरला जायचा. पूर्वी उन्हाळा सुरू झाला की घराघरात आमरस बनायचा. मोठ्या भांड्यांमध्ये रस काढला जायचा आणि पाहुण्यांना पायरीचा रस दिला जायचा. त्या काळात पायरीला सामान्य माणसाचा आंबा सुद्धा म्हटलं जायचं, कारण तो स्वस्त होता, जास्त प्रमाणात मिळायचा आणि पूर्ण कुटुंबासाठी पुरेसा रस द्यायचा. पायरी आंब्याची खासियत. पायरी दिसायला हापूस सारखा परफेक्ट नसतो. त्याचा आकार थोडा गोलसर आणि कधी थोडा चपटाही असतो. रंग पिवळा, हिरवट छटा असलेला आणि कधी लालसर डाग असलेला. पण त्याची खरी ताकद बाहेरून नाही तर आतून आहे, कारण पायरीमध्ये रस खूप जास्त असतो. एका पायरी आंब्यातून हापूसपेक्षा जास्त आमरस तयार होतो. म्हणूनच कोकणात एक प्रसिद्ध म्हण आहे: खायला हापूस पण रसासाठी पायरी. पायरीची चव वेगळी का वाटते? हापूसची चव रिच आणि क्रीमी वाटते, तर पायरीची चव हलकी, रसाळ आणि आंबट गोड असते. यामुळे उन्हाळ्यात पायरी खूप रिफ्रेशिंग वाटतो. आजही कोकणातील अनेक जुन्या घरांमध्ये पायरीची झाडं पाहायला मिळतात. मग पायरी कमी का झाला? एक काळ असा होता जेव्हा कोकणात पायरीची झाडं खूप मोठ्या प्रमाणात होती. पण हळूहळू बाजारात हापूसला जास्त किंमत मिळू लागली. एक्सपोर्ट डिमांड वाढली, परदेशात अल्फोन्सोची पॉप्युलॅरिटी वाढली आणि मग अनेक शेतकऱ्यांनी पायरीची झाडं कमी केली आणि हापूसची लागवड सुरू केली. त्यामुळे आज बाजारात पायरी पूर्वीसारखा मोठ्या प्रमाणात दिसत नाही. पण अजूनही काही जुन्या बागांमध्ये शेकडो वर्षांची पायरीची झाडं जिवंत आहेत. भारतातील इतर प्रसिद्ध आंबे. फक्त हापूस आणि पायरीच नाही, भारतामध्ये इतरही अनेक प्रसिद्ध आंबे आहेत. केसर आंबा गुजरातमधील गीर आणि जुनागड भागात पिकतो. याचा रंग केशरसारखा असल्यामुळे त्याला केसर नाव मिळालं. बादामी आंबा कर्नाटकमधील प्रसिद्ध आंबा. दिसायला हापूससारखा असल्यामुळे अनेकदा तो हापूस म्हणून विकला जातो. GI टॅग म्हणजे काय? GI म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर एखादं उत्पादन जर एखाद्या विशिष्ट भागातच तयार होत असेल आणि त्या भागाच्या हवामान, माती किंवा परंपरेमुळे त्याला खास ओळख मिळत असेल तर त्या उत्पादनाला GI टॅग दिला जातो. 2018 साली रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड आणि ठाणे भागातील हापूसला अधिकृत GI टॅग मिळाला. यामुळे
नकली उत्पादनांपासून संरक्षण मिळतं आणि त्या भागातील शेतकऱ्यांची ओळख मजबूत होते. नकली हापूसचा बाजार. आज बाजारात अनेक आंबे हापूस नावाने विकले जातात, पण त्यातील सगळेच खरे हापूस नसतात. काही आंबे केमिकलने पिकवलेले असतात, दुसऱ्या राज्यातून आणलेले असतात किंवा बादामीला हापूस म्हणून विकलं जातं. खरा हापूस ओळखण्यासाठी नैसर्गिक गोड सुगंध, हलके काळे डाग आणि गडद केशरी गर हे महत्त्वाचं असतं. हापूस असो किंवा पायरी, हे फक्त आंबे नाहीत, तर कोकणाच्या इतिहासाचा भाग आहेत. देवगडची गोडी, रत्नागिरीचा सुगंध आणि गावाकडच्या आमरसाच्या आठवणी, या सगळ्या गोष्टी या 2 आंब्यांमध्ये दडलेल्या आहेत. आणि कदाचित म्हणूनच आंबा हा फक्त फळ नसतो, तो प्रत्येक मराठी माणसासाठी एक भावना असतो. तुमचा फेवरेट कोणता? हापूस की पायरी? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट मराठी स्टोरीजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.